सगळा उल्लेख जो आहे तो करण्यात आला, परंतु पैसा कुठून आणणार, पैसे कुठून उभे करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विरोधक हाच प्रश्न विचारतात. आपण पाहिलं असेल भाग ब जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि वित्तमंत्री महोदयांनी वाचला अर्थसंकल्पाचा, त्याच्यामध्ये वित्तीय तूट जरी असली तरी मर्यादेमध्ये आपण अजून कर्ज काढायच्या मर्यादेमध्ये आहोत. आपण कुठल्याही पद्धतीनं रिझर्व्ह बँकेनं किंवा वित्तीय केंद्रीय मंत्रालयानं घालून दिलेल्या वित्तीय मर्यादा आपण कर्ज उभारणीच्या ओलांडलेल्या नाहीत. त्यामुळं निश्चितपणे थोडंसं काटकसर करून या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ जमेचा आणि खर्चाचा घातला जाईल, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे. आणि विरोधकांनी पैसे कुठून आम्ही आणणार याची चिंता करण्यापेक्षा आम्ही आता केलेली घोषणा एक पूर्ण केलेली आहे, याचं मोठ्या मनानं स्वागत केलं पाहिजे. ते म्हणत होते तुम्ही कधी करणार कधी करणार, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा आतापर्यंत दादा होते, सगळे तिन्ही नेते म्हणायची योग्य वेळ आल्यानंतर आम्ही करणार, आणि ती योग्य वेळ आज आलेली आहे. माननीय फडणवीस साहेबांनी आपल्या भाषणामध्ये ती घोषणा केलेली आहे आणि निश्चितपणे 2100 रुपयाची सुद्धा लाडक्या बहिणींची घोषणा ही लवकरच होईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर शंभूराज देसाई आहेत कॅबिनेट मंत्री, त्यांनी आपल्याशी बोलताना